नमस्कार. आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. आपल्या घरातील देवघरात जो कलशावर ठेवलेला नारळ असतो, तो फक्त पूजा करण्यासाठी नसतो. तो आपल्या घराला संकेतही देत असतो. कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? काही वेळा तो नारळ अचानक खराब होतो, कधी फुटतो, कधी खूप दिवस चांगला राहतो. यामागे आपल्या धर्मात काही संकेत सांगितले गेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, देवघरातील नारळ आपल्याला कोणते संकेत देतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. देवघरात नारळ का ठेवतात? आपल्या हिंदू धर्मात नारळाला खूप पवित्र मानले जाते. नारळ म्हणजे श्रीफळ, म्हणजेच देवाला अर्पण केलेले फळ. जेव्हा आपण देवघरात कलश ठेवतो, तेव्हा त्यावर ठेवलेला नारळ समृद्धी, लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतीक असतो. म्हणतात की ज्या घरात देवघरात कलश आणि नारळ ठेवलेला असतो, त्या घरात देवी लक्ष्मीचा वास राहतो. 2. नारळ खराब झाला तर काय संकेत? कधीकधी देवघरातील नारळ अचानक खराब झालेला दिसतो. असं झालं तर घाबरायचं कारण नाही. धार्मिक मान्यतेनुसार याचा अर्थ असा असतो की घरावर येणारे संकट देवाने स्वतःवर घेतले. म्हणजेच आपल्या घरावर काही अडचण येणार होती, पण ती देवाच्या कृपेने टळली. म्हणून अशा वेळी देवाचे मनापासून आभार मानावेत. 3. नारळ फुटला तर? काही वेळा नारळ स्वतःहून थोडा फुटलेला दिसतो. धार्मिक श्रद्धेनुसार हा संकेत असतो की घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत आहे. नारळ फुटणे म्हणजे वाईट शक्तीचा नाश होणे. म्हणून अशा वेळी स्वामी समर्थांचा जप करावा. श्री स्वामी समर्थ. 4. नारळ किती दिवस ठेवावा? खूप लोकांना हाही प्रश्न पडलेला आहे की देवघरातील नारळ किती दिवस ठेवावा? साधारणपणे 15 दिवस ते 1 महिना ठेवू शकतो. यानंतर तो नारळ पूजेनंतर फोडून प्रसाद म्हणून खावा किंवा वापरावा. 5. स्वामी भक्तांनी काय लक्षात ठेवावे? स्वामी भक्तांनी देवघरातील प्रत्येक गोष्ट फक्त वस्तू नसते, ती आपल्या श्रद्धेचा भाग असते. म्हणून देवघर स्वच्छ ठेवावे, नियमित पूजा करावी आणि मनापासून श्री स्वामी समर्थ हा नामस्मरणाचा जप करावा. कारण जिथे श्रद्धा असते, तिथे स्वामींची कृपा नक्कीच असते. जर तुम्हीही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.